की तुम्हाला पुन्हा एकदा श्री गणेश युवक मित्र मंडळ मोहो यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. तुर्मला टीम आपला देखील 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. अक्षय आणि दिनेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक अक्षय खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजाचा विचार केला तर वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गोलंदाज नागेश आलाय पहा गोलंदाजीसाठी. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. मॅच ऑन करायची आहे. पहिल्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहतो. फ्रेश मॅचला मात्र सुरुवात केली जाईल. उसारली खुर्द विपक्ष तुर्माले या दोन टीम दरम्यान मॅच पाहतो आपण. राईट टाइम ओव्हर द विकेट. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फटका अतिशय कमालीचा पाहायला मिळाला. स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधून चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ चेंडू गेला होता. दोन फिल्डर तिथे फिल्डिंग करण्यासाठी आणि तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाबेच्या मदतीनं अकाउंट ओपन केले जाते टीम तुर्माले संघाचं. उसरली खुर्द टीम संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केले तुर्माले टीमला. दुसरा चेंडू खोलवर राहिला. बॅक टू द बॉलर. अडवण्याची संधी आणि चेंडू अडवला जातोय पहा. दमदार कदर चेंडू होता. दुसरा चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव. टोटल धाव फलकावर धावा 2 बिनबाद. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दमदार स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचे खरं सर्वे सर्वा आपण पाहू शकाल. प्रवीण शेठ मात्रे देखील आपण इथं मंचावरती पाहतोय. त्यांना लगातारचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. गुंडलेन स्पॉटवर चेंडू विसवून टप्पा खाल्यानंतर पीच झाल्यानंतर सरळ विसवला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. टोटल धाव फलकावरती 2 धावा आपण पाहतो. धाव फलकावरती 3 चेंडूची हातलणी झाल्यानंतर इथे स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. खूप टप्प्याचा चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर वळवला जातोय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी नागेशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव आल्यानंतर लगातार 3 चेंडू इथे डॉट फेकले जात आहेत. फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथून नागेशच्या माध्यमातून केलं जात आहे. टोटल धाव फलकावर धाव संख्या स्थिर. टोटल 2 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार. लोअर फुलटॉस होता. एज लागले थर्डमॅन डिझन मध्ये. तर खेळाडू आणि चेंडू मध्ये लागलेली रेस तिथे मात्र रेस जिंकलाय खरं तर खेळाडू. आपण इथे पाहतो क्षेत्ररक्षक. तिथून मात्र चुकी झाली आहे. कॉलिंग खराब. 2 धावा मिळाल्या होत्या. तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये पहिला करार झटका टीम तुर्माले संघाला. अक्षय बॅक टू द डगआउट. एक विकेट जरूर आलाय. खरं तर चौथ्यांदा ज्यांना आमदार बनण्याचं खरं तर स्वप्न लाभलं ते म्हणजे आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं आपण इथं सुमधुर गीत ऐकलात. टोटल 4 धावा. टोटल आपण धाव फलकावर पाहतो 4 धावा लागलेल्या आहेत. एक बाद अशी अवस्था तुर्माले संघाची. अजूनही पॉवर प्लेचा पहिल्या षटकातला अद्याप एक चेंडू शिल्लक असेल. दिनेशसाठी पहिला चेंडू. पंचाचा इशारा येतोय. हा चेंडू चांगला आहे. निर्धाव चेंडूची सांगता अशा रीतीनं पहिल्या षटकाची वेळी समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा. बॅटिंग करत असताना तुर्माले टीम टोटल 4 या आकड्यावरती. एक गडी बाद.
सापडलेला संघ आपण पाहतो तुरमाळे. टोटल 4 धावा धाव फलकावरती, 1 गडी बाद. इथून मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित आलाय. रोहित पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या गोलंदाजी मार्कवर रोहित आपण पाहतो दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. फलंदाजीसाठी ऋषी आणि दिनेश आपण इथे पाहतो. अक्षय बाद झालाय. रोहित गोलंदाजी मार्फत राईट आर्म राऊंड द विकेट. इथे पहा स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. वाईड स्लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे तिथे आणि विकेटचं पतन, चांगला झेल. इथून मात्र धक्का क्रमांक दुसरा तुरमाले टीमला. धावसंख्या स्थिर आपण पाहतो 4 धावा धाव फलकावरती आणि 2 गडी बाद. अतिशय डगमगलाय खरं म्हणजे तुरमाले टीम. उसारली खुर्द संघाची गोलंदाजी चांगली राहिले. इथून देखील पिच झाल्यानंतर बाहेर बोलवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा तोय. हा चेंडू चांगला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. लगातार डाऊन चेंडू फेकले जात आहेत. फलंदाजांवरती पूर्णपणे प्रेशर क्रिएट केला जातोय. चला फलंदाजाचं नाव आम्हाला कळवा, कारण नामकरण करणं क्रिकेटमध्ये खेळाडूचं खूप गरजेचं असतं. संकेत आलाय, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र एक धाव पूर्ण केले. ते बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये खेळाडू ठेवला होता खरं तर टीम उसारली खुर्द संघाने. तिथून फक्त मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या 5, 2 गडी बाद. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपण पाहतो तुरमाले टीम. इथून पार्टनरशिप कशी बिल्ड करता येईल, चेंडूचं मेरिटनुसार फलंदाजी इथून करावी लागेल तुरमाले टीमला. राऊंड द विकेट. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाही, त्यामुळे असे प्रयत्न मात्र करत असताना बॅट्समन आपण इथे पाहू शकाल तुरमाले टीमचे. आणि इथून मात्र दिनेश डॉट चेंडू खेळला जातोय. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. रोहित आपण पाहतो खरं तर गोलंदाजी मार्कवर. टॉस जिंकला होता उसारी खुर्द टीमने आणि टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय चांगला राहिला. इथून देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बनितो आझादी नाही तो बरबादी. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव, एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतो, 2 गडी बाद. इथून पार्टनरशिप बिल्ड करणं तितकंच महत्त्वाचं राहील. टोटल 4 षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 30-35 धावा जरी केल्या तरी फायटिंग स्कोर जरूर उभारू शकेल टीम तुरमाले. इथून देखील स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल 7 धावा. एकेरी दुहेरी धावेला देखील इथं प्राधान्य दिले जाते टीम तुरमाले संघाकडून, कारण चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार तुम्हाला जरूर इथून करावा लागेल. षटकात अद्याप 1 चेंडू शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकाची समाप्ती झाली, पण थोडीशी चुकी झाली इथं आपण पाहतो. षटकाची समाप्ती झाली 2 षटकाच्या अखेरीस. टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 7 धावा, 2 गडी बाद. तिसऱ्या चेंडूवर इथं प्रहार केला जातोय. वाईडिश लॉंगन आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मधून चेंडू फरार होतोय. अगदी गोळीच्या वेगाने सुसाट सीमा पार 4 रन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गीत आपण ऐकला. डीजे मोर्या प्रोप्रायटर किरण पाटील खरं तर आहेत, त्यांचं आपण सरस स्वागत करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत आपण इथे ऐकलात. इथे चौकार ठोकलाय, लक फॅक्टर आणि चांगला मैदानाच्या आतमध्ये नशिबाचा चौकार. धावा कशा काय ना, धावा येणं तेवढं गरजेचं आहे टीम तुरमाले संघासाठी. इथून मात्र पंचांचा इशारा, वाईड +1 अशा 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल 13 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत, 2 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ संपन्न झाला. दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू खरं तर झालेला आहे. टोटल धावा धाव फलकावरती आपण पाहतो 13 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत.
पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला होता, तिथून मात्र वाईड चेंडू +1 अशा 2 धावा. गोलंदाज जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. फुल टॉस होता, प्रहार करण्याचा प्रयत्न कोणताही खेळाडू वाईड लॉंग अपला नाहीये. त्याला खरं तर बीट करून चेंडू फरार होतोय. चेंडू जाईल सीमा पार, येतोय चौकार, 4 रन. पहिले 2 षटकाचा विचार केला तर इकॉनॉमिकल स्पेल हतले होते. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगली बॅटिंग पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील प्रयत्न केले जातील आणि 2 धावा सफलरित्या इथं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धाव संख्येला आकार देण्याचं काम इथून 2 फलंदाज दिनेश आणि संकेतच्या माध्यमातून केलं जात आहे. टोटल 19 धावा धाव फलकावरती दिनेश ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला संकेत आहेत. खरं तर संकेतच्या बॅटमधून आपण 6 धावा वैयक्तिक पाहिल्या आणि दिनेशच्या देखील बॅटमधून वैयक्तिक 6 धावांचं योगदान आपण पाहतो. टोटल 19 धावा धाव फलकावरती. अद्याप तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. इथे 5 स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, क्या बात आहे, दमदार स्ट्रोक दिनेशच्या बॅटमधून येतो हा मच निडेड बाउंड्री, चौकार. साह्यानं धाव फलक पुढे जाईल. टोटल 23 धावा. आता मी म्हणेल खरं तर तुरमला टीम थोडंसं सुस्थितीमध्ये आहे. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये चांगला संपर्क नाही. वाईडिश लॉंगॉनला खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे 24 धावा धाव फलकावरती. 17 चेंडूचा खरं तर अद्याप खेळ संपन्न झालाय आणि 24 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू, 1 टू गो, लास्ट बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र बॅट बॉलमध्ये संपर्क नाहीये, निर्धाव बॉल आणि इथून मात्र अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा 2 बाद. 24 धावा तुरमाले टीम. तर शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये बालकृष्ण गोलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. टोटल 24 धावा धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो. इथे पहा शेवटच्या खरं तर षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथं देखील केला जातोय. 2 धावा सहजरित्या इथं पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून आपण इथे पाहतो. टोटल धाव संख्येचा विचार केला तर टोटल 26 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथून मात्र पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर आमचे साथी स्कोर आम्हाला सांगतील. खरं तर टोटल आता 26 धावा लागलेत. इकॉनॉमिकल स्पेल करतात 2 षटकामध्ये हातले होते, त्यानंतर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र विकेट गमवतोय फलंदाज बाद.
तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रशांत गेलाय, थोडंसं आता अडचणीमध्ये संघ शेवटच्या षटकामध्ये इथून धावा जलद गतीने कशा येतील याचा प्रयत्न इथून फलंदाजांना करावा लागेल, कारण धावसंख्येचा विचार केला 4 षटकाचा सामन्याने टोटल धाव फलकावरती ऑन स्कोर बोर्डचे धावा लागले ते म्हणजे 26 धावा. येणारे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. स्लॉगवरचं षटक अतिशय दमदार हतरले बालकृष्ण. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतो रावंड विकेट गोलंदाजी करत असताना इथे ऑन साईडला चेंडू भिरकावून दिला. मिड विकेट रिजनमध्ये खेळाडू आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं षटक फरदार षटक इथं हातलंय बालकृष्ण या गोलंदाजाने. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये असं वाटलं होतं जलद गतीने धावा येतील, परंतु तिथे मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू इथून टाकला जातोय. ऑफ स्टिकला शपल लावून क्या पाहते इम्प्रोवायझिंग शॉट. इथं चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये जातोय. शेवट गोड केला जातोय चेंडू सीमा पार. 4 रन आणि अशा रीतीनं 4 षटकाचा इथे समाप्त. नंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे तुरमाले टीम टोटल ते 31 धावा आणि 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर टीम उसारले खुर्द संघासमोर येते तिथे. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. प्रवीण शेठ भोपी यांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 31 धावा बनवल्यात त्या फलंदाजी करत असताना. तुरमाले टीमने 31 बनवल्यात. 32 ची गरज आहे ती उसारली टीमला. सलामीची जोडी मैदानात दाखल आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक वरती फलंदाज हेमंत आणि नॉन स्ट्राइक वरती हरेशला आपण पाहतोय. गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी तुरमाले टीम कडून गोलंदाज प्रवीण. 24 बॉल 32 ची गरज. अगदी कमी समीकरण कमी टार्गेट पाहायला मिळत आहे. एक फायटिंग टोटल शेवटच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मात्र बनली आहे आणि आता 32 धावसंख्येची गरज.
पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले 1 मध्ये गोलंदाज प्रवीण आलाय. फिल्डिंगची रचना आपण पाहिली तर 2 फिल्डर तिसर सर्कलच्या बाहेर, त्यानंतर एक फिल्डर आपल्याला शॉर्ट पाईन लेग, एक फिल्डर आहे शॉर्ट थर्ड मॅन, एक फिल्डर फर्स्ट स्लिप, एक सेकंड स्लिप, एक कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि मिड ऑफ. गोलंदाज तयार, लेफ्टी गोलंदाज. पहिला स्विच हिट, फार चांगला फटका. बॉल जाईल सीमा रेषाच्या बाहेर आणि दणदणी स्विच हिटचा षटकार आलाय. तो फलंदाज हेमंतच्या बॅटमधून. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमक रूप धारण केलाय. स्विच हिटचा षटकार आलाय तो हेमंतच्या बॅटमधून. यावेळेस अँगलनं थोडासा बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतोय गोलंदाज प्रवीणचा. हा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळालाय. अशा टप्प्यावरती अशा पद्धतीची गोलंदाजीची गरज आहे तोरमाला टीमला. कारण उर्वरित आपण पाहिलं तर अगोदरच पहिल्या इनिंगमध्ये धावा कमी बनल्यात. फक्त 32 धावांची गरज होती, त्यात देखील पहिलाच बॉल हा षटकार आलाय. पुन्हा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला देखील कनेक्शन प्रॉपर नाही आहे. पहिला बॉल रिव्हर्सचा षटकार आला, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे. 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे ती उसरडी टीमची. चौथा चेंडू, गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साइडला तडाखा पाहायला मिळालाय. मिड विकेट झोनच्या पलीकडे बॉल थांबणार नाही, या वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येईल हा चौकार. चेंडू आणि 10 धावा. खूप चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात झाली आहे ती फलंदाजी करणाऱ्या उसाडली टीमची. उसारले आणि तुरमाले अशी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच. स्विच हिट, वॉटर स्ट्रोक, काय फटका, लाजवाब बॅटिंग, अवसम स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येईल चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचेल ती 14 वरती. खूप चांगली बॅटिंग, आक्रमणाला सुरुवात आणि आक्रमक बॅटिंग, आक्रमक रूप धारण केलंय ते फलंदाज हेमंतनं. पुन्हा स्विच हिट, यावेळेला मात्र जाळ्यात पकडलाय. फिल्डरच्या हातामध्ये गेलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिल्याच ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती लागलेला हा पहिला धक्का.
नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय नागेश. 2 विकेट, 4थ्या क्रमांकासाठी नागेश मैदानात आलाय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, फक्त दिशा दिली. हलक्यात ड्राईव्ह बॉलला पाहायला मिळालंय. सिंगल रन, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही. सिंगल मिळते. सिंगलनं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा बनतील त्या 19. 13 चेंडू बाकी आहेत आणि गरज येते 13 धावसंख्येची. बॉल टू रन असं समीकरण आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. अखूट टप्प्याचा बॉल पूर करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. शेवटच्या बॉलवरती चांगली गोलंदाजी, निर्धाव आलाय बॉल आणि आता इथून 12 चेंडू बाकी आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. कठीण जरूर आहे, परंतु अशक्य नाही आहे. चांगली गोलंदाजी जर केली, अचूक टप्प्यावरती योग्य गोष्टींचं नियंत्रण ठेवलं तर चांगली गोलंदाजी होऊ शकते. चला स्पीडअप घ्या, टाइमपास नको आहे. जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. दोन्ही टीमला विनंती आहे. बारा बॉल आणि 13 ची गरज. गोलंदाज तयार. जय आलाय. फर्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. पहिला चेंडू कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गोलीच्या वेगानं क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळालाय. बॉल जाईल सीमा पर. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साह्याने आता 11 बॉल बाकी आहेत आणि 9 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 9. अगदी समोर टाकलाय. फक्त बॉलला हलक्यात दिशा दिली आहे. फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जात असताना मिळेल ती सिंगल. सिंगलने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पण आता भूषणला पाहतोय. धावसंख्या फलकावरती लागली ती 24. उर्वरित बॉलवरती 8 धावसंख्येची गरज. फक्त 8 धावा. लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. 8 धावा पाहिजेत. 10 बॉल बाकी आहेत. व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फटका खूप चांगला आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल जाईल सीमा पार. येईल हा चौकार. चौकारानं मॅचची पूर्णपणे हवा काढून घेतली आहे. उर्वरित आता बरेचसे बॉल बाकी आहेत आणि 4 धावसंख्येची गरज. 9 चेंडू आणि 4 ची गरज. गोलंदाज तयार. यावेळेला विकेट किपरनं थोडी चुकी केली आहे. बाईच्या स्वरूपात मिळेल हा चौकार. चौकारानं मॅच देखील संपली आहे. सामना जिंकलाय. 1 साइड मॅच आपण पाहिली आहे. उसरली टीमनं हा सामना जिंकलाय. वेल प्लेट आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम उसरली. चला जय बापदेव पाळी आणि त्यानंतर उसरली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स